नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती. तर आज आहे संकट चतुर्थी. तर आज आपल्या अहिल्यानगरचे ग्रामदैवत म्हणजेच विशाल गणपती, आज याचे दर्शन घेऊन येऊ आपण आणि आपल्या पुढच्या दिवसाचं कसं काय आहे ते बघू आपण. चला. तर आज नवीन मित्र आपल्याला भेटलेला आहे, स्वप्नील भाऊ. आज आपण व्हिडिओ ते याला तर आपण ओळखलेला आहे, मागच्या ब्लॉग मध्ये पण होता ओमकार. तर काय विषय नाही, चला. मित्र आपला येत आहे आता, तर बघू शकता. आता त्याला जाऊ आपण भेटायला, घ्यायलाच जाऊ त्याला डायरेक्ट. मोठा माणूस आहे भाऊ, घ्यायला जावंच लागेल. आलेलं आहे आपला मोठा भाऊ. आता त्याचं उद्घाटन पण होणार आहे, बघू शकता दुकान. भावाचे दोन शब्द ऐकून घ्या. आता उद्घाटन होणार आहे, कधी होणार आहे, काय होणार आहे भाऊ सांगा लवकर. भाऊ टॉप मारणार आहे आता मार्केटमध्ये, बिझनेस मध्ये. म्हणजे इकडे आपलं चायनीजचं दुकान आहे. चायनीजचं दुकान पण आहे आपलं, रोहित चायनीज ओनर आहेत. लहान भाऊ एक ब्लॉग आहे. चाललोय दर्शनाला, पाहू शकता. गर्दी आहे का नाही काय माहिती आज. आपण विशाल गणपती आलेलो आहे ठिकाणी, मंदिर पाहू शकता तुम्ही. गर्दी पाहू शकता तुम्ही. पण दर्शन गणपती बाप्पा मोरया. आपले दर्शन झालेले आहे ठिकाणी. आता काहीतरी नवीन प्लॅन बघू आपण, काय जायचं पुढे जायचं बघू आपण. सागर भेळ नेपटीला बघू शकता. गर्दी राडा गर्दी एकदम. आता आपण भेळ घेतोय. दादा एकदम सुपर फास्ट भेळ बनवून आपल्यासाठी तयार करतायत. चटकदार अशी भेळ होणार आहे आता, खायला मजा येणार आहे. तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असेल. आपण याची नक्की चव घेऊया एकदा. आपली भेळ बघा आलेली आहे ठिकाणी. ओमकार शेठ, कशी आहे बिर्याणी? कशी आपली बिर्याणी? नाही आपली भेळ कशी आहे? बिर्याणीचं आठ राहिलं ड्रायव्हरची आपल्याला. चांगली गौरू शेठ, ओके ना? स्वप्नील शेठ एकदम काहीच नाही. आता मी पण खाऊन बघतो, एकदा बसतो. आता काढून झालेली आहे, आता एक टेस्ट करून बघू आपण कशी लागते ती. एकच नंबर भेळ आहे. तुम्ही पण तुमच्या फॅमिली संग रविवारी खायला भेळ नेपटीला. एक नंबर भेळ. संपना भेळ एवढी दिली त्याच्या आहे ना भाऊ. संपती भेळी दुसरी चालू का? आपली भेळ खाऊन झालेली आहे. कशी वाटली भेळ भाऊ? मस्त आहे ना, एकदम एकदम मस्त आहे. तुम्ही पण या तुमच्या फॅमिलीसोबत इथं भेळ खायला. तर चला आता जाऊ आपण. पुढचं काय नियोजन आहे आपलं भाऊ? कपीस कॉपीला आहे सावडीत. चला आता सावडीत जाऊ. आता आपण कॉफी पिऊ आता. चला. आता घोडा मी घेतो. आता ब्लॅक घोडा मी घेणार आहे. आता ब्लॅक घोडा आहे. आता हनुमान गेर बघा फक्त कशी पडते. फक्त आपलं कसं काय घाबरायला लागले या ठिकाणी. भाऊचं चाललंय फोटोशूट या ठिकाणी. आपला ब्लॅक घोडा.
हे ते कर ना शिकवून सगळ्यांना सीट बेल्ट लावायचं महत्वाची गोष्ट. तुम्ही काही शिकवायला लावू नका मला. नाही काय येत नाही गाडी, त्यामुळे ट्रक बी करू याला गाडी येत नाही. आमचं जीव धोक्यात आहे. लागला ना आपल्या लागलं. मेरे को ऐसा धक 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 हो रे. गाडी अरे ले बॉस. बघा बघा टेके अरे इंगल झालं येते आयला. नाही थांबायचं, ब्रेक चुकला तू आता. अरे ABC. अरे गाडीवर आली थांबे. अरे अरे डॉन, नाही तुम्हाला काय होतं राव. हे बघा 5-10 मिनिटं झालं गाडी आपली इथंच्या जागा. 10 मिनिटं आम्ही एकच टर्न घेतला बरं का. हे याला बोनेट दिसतंय काय काय आणि सर कसं काय काय म्हणणे साईडला घ्या आता तू. अण्णा म्हणणे हनुमान गेअर टाकून आले एवढा रे. मी डोळे दाखतो म्हण. बघा येऊ तर बघा. अरे इकडे दाब ना थोडी, त्याला जायला जा. खालून जाईन का ते, खालूनच घेतली होती. इकडे ये टेके गेड कर गिर कमी कर, गिर कमी. तू कर ना कमी. नाही भाई, आता नका करू. हात नको लागा. तिकडे घे. अरे नका टेन्शन. आरामशीर बसा तुम्ही. काय होतात नाही. तुम्ही आता खाल्ली भेळ, तुमच्या आयुष्यात नाही होणार खेळ. वेळ घालतो खाल्ली जाऊन आता मारतो. आलो होतो आपण प्रोफेसर चौकात, पडदा आहे ना मध्ये. पण आता कमीच कॅपे बंद आहे. तर आता बघू, आता दुसरीकडे ठरवू काहीतरी. कुठं जायचं आता आपण डीसी कॅफेला. डीसी कॅपेला बघू एकदा जाऊन. तर चला. डीसी कॅफे आलाय. संध्याकाळी गर्दी असते. डीसी कॅपेला आलो होतो आपण, पण हे पण बंद आहे. पण मित्र परिवार म्हणतो इथं नको, कुठेतरी डीसी कॅपेला नको म्हणते. ओके चला. त्याच्यापेक्षा चांगलं लेट्स गो. एक काम कर. करता है गली और जबारों में, करता फिरे तू तो अपने यारों में. कबागी कुछ नहीं सच बात जो बया की, दहाड़ है जवा की, मर्दानगी मस्तानगी. जिंदगी लॅपिनोज जायचं आता. लॅपिनोज केलावून टाका. आता लॅपिनोज आलेले आपण. टेके शेटचं घरचं. आता लॅपिनोजला आहे गौरव शेटचा मोठा घरचा होणार आहे या ठिकाणी. कपिश कॅफे पण होत होता, डीसी कॅफे तर नकोच म्हणले. आता लॅपिनोजला जाऊ आपण, बघू काय भेटते तिथं. तर चला लॅपिनोजला बघू आपण. गौरव शेट काय घ्यायचं, काय घ्या राव, तुम्हाला काय घ्यायचं घ्या. आज सगळे फ्री घ्या. इटालियन कॉफी घ्या. कोल्ड कॉफी ऑर्डर दिलेली आहे. पीनट बटर कॉफी दिलेली ऑर्डर. कॉफी आली आता, बघू शकता. इटालियन मागवलेली कॉफी. कुठून मागवली भाऊ? ती कॉफी पिऊन झाली. पण आता कुठं जायचं? आता पतंग उडवायला जाणार. आता आपला लहानपणीपासूनचा एकच शौक आहे, पतंग उडवायचा नाद. पतंग उडवायला जायचं आपल्याला. चला आता कोणतं टेरेस सापडते काय माहिती आपल्याला. उडू पतंग चालू. पण पतंग घ्यायला आलेलं आहे. सगळ्या प्रकारची पतंग घेतात. का पहिले दिवस लहान दिवस आठवले, लहानपणीचे दिवस आठवले. बघा तुम्ही. आपली बॉटल बघा तुम्ही. आणि आपला साधा किती झाला आता
दिवस 10ला दिला एक. तर आमच्या काळात 5 रुपयाला एक होता. ए पतंग उडाय की नाही? नाही उडाय क्यों? हाय बोलो एक बार, हाय बोलो. मित्रांनो आपण पतंग उडवायला आलोय या गच्चीवर. आता गच्ची बघा पत्रे सगळीकडून. जीवाशी खेळून आलोय पार. पतंग पण तेवढेच आहे. यश परदेशी याचीच गच्ची. ओनर ऑफ द तिवारी भोजनालय. कोण गोष्ट राहील तुला? मला पतंग बघा आता बघतो तुम्ही कसा सगळे सगळे गायब होतात तिथे. हे दोघं खाली लहान पोरं. कोण गोष्ट राहील तुला? फिर का उठून गोष्टी तुला याच्या पतंगवर घ्या माझ्या बरोबर घ्या. गेली रिवर 2 कापले आपण. त्याच्यानंतर आपला काटलेला आहे या ठिकाणी. आता गौरव शेठची वारी आता. तर गौरव शेठ काय आता सगळं मार्केटच गाजून टाकी वाटतं. गौरव शेठची पतंगी ही आपली टीम आहे. आजची पतंग बाजी सगळे काटणार आहे आता. क्लायमेट एकदम भारी झाले बघू शकता. पतंगचा एंड करून टाकू आपण आणि एकदा मित्रपरिवारांना विचारू कसा आला आजचा दिवस. आजचा संडे फंडे खूप भारी गेलेला आहे आणि टेके भाऊला सपोर्ट करा. टॉपचा विषय टेके भाऊ. टेके भाऊ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा कसा झाला व्हिडिओ ते, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. चला.